महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या परीक्षेमध्ये नाशिक जिल्ह्यातील भूषण अशोक अहिरे हा पहिला आलेला आहे। अभियांत्रिकी शाखेमधून पदवीधर असलेल्या भूषणची उपजिल्हाधिकारी पदाकरता निवड झाली आहे, तर मुलींमधून साताऱ्याची पूनम संभाजी पाटील ही पहिली आली आहे। पूनम ही अभियांत्रिकी शाखेची पदवीधर असून पोलीस उपअधीक्षक पदाकरता तिची निवड करण्यात आली आहे। गेल्या वर्षी एकूण 1575 उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती आणि एवढ्या मोठ्या यशानंतर पूनम पाटील आता आपल्याबरोबर आहे। पूनम, तुझं खूप खूप स्वागत आणि सुरुवातीला तुझं अभिनंदन या यशाबद्दल। खरं तर अभिनंदन तुझं आहेच, मात्र सर्वात आधी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते म्हणजे निकाल हाती पडल्यानंतरची तुझी पहिली रिॲक्शन नेमकी काय होती? रिझल्टची वाट आम्ही खूप दिवस पाहत होतो, पण रिझल्ट रोजच येईल अशी हवा चालू होती। साधारण एक आठवडा झालं, पण काल अचानक लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसले होते आणि तेव्हा व्हॉट्सअपवरती मेसेज आला की रिझल्ट आला। तेव्हा एक 2 मिनिट तर पूर्ण हात थरथर कापत होते, जोपर्यंत फाईल पण डाउनलोड होत होती। आणि त्याच्यानंतर रिझल्ट बघितल्यानंतर पहिले 5 मिनिट ब्लँक रिॲक्शन होती की म्हणजे काहीच कळत नव्हतं की ठीक आहे, एवढे दिवस कष्ट घेतले होते आणि त्याच्यानंतर त्याचा एक व्हिजिबल फॉर्म मध्ये आपल्याला रिझल्ट बघायला मिळाला। आणि पहिली प्रतिक्रिया तशी होती की मला पहिले आईला रिझल्ट सांगायचा आहे। खरं तर पूनम, एवढं घवघवीत यश मिळाल्यानंतर कुणालाही आनंद होणं साहजिकच आहे, पण निकाल ऐकल्यानंतर तुझे आई वडील नेमकं काय म्हणाले? हा, रिझल्ट आधी मी माझा पाहिला, तोपर्यंत लायब्ररीत झालंच होतं की रिझल्ट आला म्हणून मग सगळेच फ्रेंड्स वगैरे बाहेर आले। आईला ज्यावेळी सांगितलं मी की आई रिझल्ट आलेला आहे माझा म्हणून, आणि जी मला पोस्ट हवीच होती ती DYSP म्हणून माझं सिलेक्शन झालेलं आहे, तर मग आईची रिएक्शन पहिली अशी होती की एकतर ती सगळ्यात मोठे खूप जोरात ओरडली आणि तिची फर्स्ट रिएक्शन अशी होती की तू फोन ठेव, मी पहिले देवासमोर साखर ठेवते आणि मग तुला कॉल करते म्हणून। आणि त्याच्यानंतर मग घरातले सगळ्यांचेच फोन यायला चालू झाले। पूनम, खरं तर इंजिनिअरिंगचा अभ्यास आधी केलास, इंजिनिअरिंगची 4 वर्ष झाली आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास तू केलास। इंजिनिअरिंग केल्यानंतर या क्षेत्रात काय यावंसं वाटलं? ऍक्च्युअली माझं फॅमिली बॅकग्राऊंडच तसं आहे, तर ह्या क्षेत्रात यायचं असं पहिल्यापासून डोक्यात होतं। पण इंजिनिअरिंग केल्यानंतर मग कॅम्पस प्लेसमेंट झालं होतं, टाटा टेक्नॉलॉजी सारख्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब करायची संधी पण मिळाली होती। म्हटलं मग त्यामध्ये थोडेसे आपले प्रोफेशनल स्किल्स पण वाढतील, तर त्याच्यासाठी म्हटलं पण प्रयत्न करू। मग 2 वर्ष जॉब करत असतानाच MPSCचं प्रिपरेशन चालू केलं होतं आणि वडिलांना पोलीस प्रशासनात बघितलं होतं, त्यामुळे मग त्या प्रशासनामध्ये असं येताना असं काही फार विचार नाही करावा लागला की आपल्याला करायचंय का वगैरे, ती गोष्ट पहिल्यापासूनच डोक्यात होती। प्रिपरेशन मात्र मग जॉब करत सोबत चालू केलं आणि नंतर मग मागच्या वर्षी ग्रुप B क्लास 2 पोस्टसाठी सिलेक्शन झालं होतं। त्याच्यानंतर मग मी रिझाईन करायचं डिसिजन घेतलं आणि मग 1 वर्ष एक्सटेन्शन घेऊन मग ह्या राज्यसेवेसाठी अभ्यास केला। पूनम, खरं तर खूप कष्टानं तू हे यश खेचून आणलेलं आहेस। तुझ्या अभ्यासाची नेमकी पद्धत कशी होती? माझी अभ्यासाची पद्धत म्हणजे थोडीशी वेगळी होती, कारण मी जॉब करत अभ्यास केला तर मला साधारण 6 ते 3 माझं ऑफिस होतं। 4-4:30ला लायब्ररीत आल्यानंतर फक्त एवढंच मी ठरवलं होतं की सगळे करतात तसं आपल्याला 10-12 तास जरी अभ्यासाला वेळ नाही मिळाला तरी फक्त आपली एकच फोकस आपला फक्त ह्याच्यावर ठेवायचं की आपल्यात कन्सिस्टन्सी मेंटेन राहिली पाहिजे। की युजली सगळे असं 4 महिने वगैरे अभ्यास करतात, तर आपल्याला तसं नाही करायचंय, रोज 4 तासच करायचंय पण थ्रू आउट द इयर अभ्यास करायचा आहे। तर त्याच्यावरतीच ठेवलं। फार बुक्स रेफर नाहीत केले, कारण टाइमचं लिमिटेशन होतं, तर मग त्याच्यानुसार जे बेसिक्स बुक होते तेच ठेवले। आणि असं क्लास पण करायचं, असं कधी ऑफिशियली फुल टाइम क्लास करायचे कधी वेळ नाही आली। फक्त एवढंच की सिनियर्स खूप चांगले मिळत गेले, त्यांच्या गायडन्स मधून मग एक स्टेप क्लिअर करत गेले। खरं तर अभ्यासाशिवाय देखील तुझ्या काही आवडीनिवडी असतील, त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। ऍक्च्युली हे बॅकग्राऊंड पण मला अभ्यासाच्या व्यतिरिक्त जे करायला आवडतं ते बॅकग्राऊंड पण मला घरूनच आलेलं आहे। कारण मला तसं अभ्यासाव्यतिरिक्त मला शिकवायला खूप आवडतं, लहान मुलं असू देत किंवा फ्रेंड्स असू देत। तर टीचिंग म्हणू शकतो की मला ते अभ्यासाच्या व्यतिरिक्त टाइमपास म्हणून ती गोष्ट करायला आवडते। आणि त्याचं बॅकग्राऊंड पण म्हटलं मी तसं की माझे वडील पोलीस प्रशासनात येण्याआधी कॉलेजवरती लेक्चरर होते, इंग्लिश शिकवायचे ते, आणि आता पोलीस प्रशासनात आल्यानंतर पण सध्या ते पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्येच ऍज अ प्रोफेसर म्हणून आहेत, व्हाईस प्रिन्सिपल म्हणून। तर तीच गोष्ट मला पण कंटिन्यू करायची की जी माझी हॉबी आहे, तर पोलीस प्रशासनात आल्यानंतर पण टीचिंग ह्या गोष्टीपासून लांब नाही जायचं। पूनम, खरं तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे असंख्य विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी तू आता आयडॉल असणार आहेस, सो अशा विद्यार्थ्यांना काय सांगशील?
मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रिपरेशन आहे ना ते त्यांनी आपल्या कम्फर्ट झोनमध्ये ठरवलं पाहिजे की आपल्याला काय कम्फर्टेबल वाटतं. जसं आता पेपर 2 असेल, पॉलिटीचं सब्जेक्ट असेल, तर पॉलिटीवरती माझं स्ट्रॉंग होल्ड होतं. मला माहित होतं की त्या गोष्टी मला व्यवस्थित येतात आणि मी तिथे स्कोर करू शकते, तर मी एनर्जी जास्ती तिथे चॅनलाइज केली. ऑन द कॉन्ट्ररी हिस्ट्रीसारखा सब्जेक्ट जो मला तितकासा आवडला नाही आणि तितकासा लक्षातही राहिला नाही, अच्छा. तर त्याच्यावरती थोडंसं कमी फोकस केलं. माझी स्ट्रॅटेजी एकच राहिली की कमी बुक्स वाचायचे पण तेच परफेक्ट करायचे आणि टेस्ट पेपर्स आणि क्वेश्चन्स याच्यावरती जास्ती फोकस ठेवलं होतं. पूनम, खरं तर लोक पोलीस स्टेशनची पायरी चढायला देखील घाबरतात, मात्र तू आता या विभागामध्ये पाऊल ठेवतेयस. लोकांच्या मनातली पोलिसांबद्दलची ही भीती काढून टाकण्यासाठी तू काय करणार आहेस? ऍक्च्युली मी असं म्हणेन की पोलीस प्रशासन ची माझी जेवढी ओळख आहे तर पोलीस प्रशासन तसं बऱ्याच लोकाभिमुख आहे. बऱ्याचदा असं होतं की म्हणजे जे काही मी सांगेन ते माझ्या वडिलांसोबत माझ्या डिस्कशन मधून आलेलं आहे की बऱ्याचदा असं होतं की पोलिसांसोबत अशा लोकांचा संबंध येतो की जे पोलिसांच्या कारवाईमुळे दुखावलेले असतात. तर त्यामुळे लोकांमध्ये तीच म्हणजे एखाद्याचं काम नसेल झालं किंवा एखाद्याला काही करताना पकडलं असेल तर त्याच गोष्टी समाजामध्ये जास्ती प्रमाणात पुढे येतात. तर ऑन द कॉन्ट्ररी पोलिसांची जी चांगली कामं आहेत ती पटकन तेवढ्याशा प्रमाणात पुढे येत नाहीत. तर मला असं वाटतं की मला असं त्याच गोष्टीवरती काम करायला आवडेल की पोलिसांची चांगली कामं जास्तीत जास्त लोकांसोबत जावेत आणि नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा पोलीस प्रशासनामध्ये, या साईडनी मी काम करेन. पूनम, खरं तर तुझ्यासारख्याच पोलीस अधिकाऱ्यांची महाराष्ट्राला गरज असणार आहे. एमपीएससीतून तू एवढी चांगली पोस्ट मिळवलेली आहेसच, आता यूपीएससी वगैरे देण्याचा विचार आहे का तुझा? हो, नक्की तो विचार चालूच आहे. रादर मी म्हणेन की मी ज्यावेळी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालू केला होता तेव्हा तो युपीएससीचा करायचं म्हणूनच चालू केलं होतं. बट मीनवाईल काही डिसिजन्स बदलत गेले आणि एमपीएससी मध्ये आले. पण आता ऑलमोस्ट ही माझी तिसरी एक्झाम होती. तिसऱ्या एक्झाम नंतर मला एमपीएससी मधली माझी चॉईस पोस्ट मिळालेली आहे, तर त्याच्यानंतर मात्र युपीएससी साठीच प्रिपेअर करायचं आणि पुढे जास्तीत जास्त जेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील त्या कॅप्चर करायचं असं विचार आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. पूनम, खरं तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास खूपच आव्हानात्मक असतो. अपयश आलं तर नैराश्य देखील तेवढंच येतं, ते तितकंच मोठं असतं. तुझ्या बाबतीत देखील असंच काहीसं झालं होतं. त्या परिस्थितीवर नेमकी कशी मात केलीस? ऍक्च्युली स्पर्धा परीक्षांमध्ये असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे होतं, कारण एक सायकल जर बघितली प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू ऑलमोस्ट 1 वर्ष लागतं आणि पहिल्यांदाच फार कमी लोकांना त्यांची चॉईस पोस्ट मिळते. तर मिनिमम 2 अटेम्प्ट किंवा 3 अटेम्प्ट तर सगळ्यांनाच द्यायचे. प्रत्येक प्रिपेअर करत असलेल्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना आणि त्यांच्या फ्रेंड्सना मी एवढं सांगेन की पेशन्स, हार्डवर्क जेवढं इम्पॉर्टंट आहे त्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे की पेशन्स ठेवणं. म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं होतं की 2 वर्ष अभ्यास करत होते, जॉब करून अभ्यास करत होते, पण रिझल्ट काही पॉझिटिव्ह आले, काही निगेटिव्ह आले. तर त्यावेळी असं व्हायचं की नको, अरे आपण चांगलं जॉब करतोय, चांगलं पॅकेज आहे, तर त्याच फील्डमध्ये कंटिन्यू करावं म्हणून. स्पेशली ज्यावेळी मी क्लास 2 म्हणून सिलेक्ट झाले होते त्याच्यानंतर मग डिसिजन घेतलं की मला रिझाईन करायचं. तर रिझाईन करताना मी खूप हॅपी होते की ठीक आहे आता मला फुल टाइम प्रिपरेशन करायला वेळ मिळेल. पण नंतर ज्यावेळी असं जाणवायला लागलं की अरे आपण रिझाईन केलंय बरं का, आता आपल्याला म्हणजे एक्झाम क्लिअरच करावी लागेल, तर त्यानंतर मग थोडंसं प्रेशर बिल्ड होत गेलं. बट अगेन की एक फॅमिली बॅकग्राऊंड होतं त्यामुळे घरात सगळ्यांना माहित होतं की थोडंसं टाइम लागतो. स्पेशली माझ्या मोठी बहीण जी आहे ती सध्या शिवाजीनगर कोर्टमध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहे, तर तिच्या रिझल्टच्या अनुभवातून घरातल्यांनी पाहिलं होतं की थोडेसे टाइम लागू शकतो, तर त्यामुळे त्यांचा पॉझिटिव्ह सपोर्ट खूप राहिला. सगळ्या मुलांना फक्त मी हेच सांगेन की सोडू नका फक्त, म्हणजे आपण ज्या पॉइंटला सोडतो त्या पॉइंटला खूप सक्सेसच्या जवळ आलेलो असतो, तर ते सोडू नका, कंटिन्यू ठेवा आणि जस्ट बी ऑनेस्ट टू युअर एफर्ट्स, बी ऑनेस्ट टू द हार्डवर्क टेकन बाय युअर पेरेंट्स, दॅट्स इट. पूनम, तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तुझ्या भावी वाटचालीसाठी आणि पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. तर पूनम पाटील आपल्याबरोबर होती, जिने एमपीएससी मध्ये मुलींमध्ये पहिली येण्याचा मान पटकावलेला आहे.